नमस्कार. सर्वप्रथम आपण भगवान श्रीकृष्णाचे भावपूर्ण स्मरण करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. हिंदू धर्मात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. अशा सणांच्या माध्यमातून आपल्याला धर्माचरणाची आणि जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या विशेष नैतिक मूल्यांची आठवण होते. असाच एक सण आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजेच राखीचा सण. हा सण भारतीय कालगणनेनुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. राखी बांधताना ती प्रार्थना करते. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वामपि बध्नामि रक्षेमाचलमाचल. याचा अर्थ आहे, दादा, ज्या रक्षासूत्राने म्हणजे राखीच्या धाग्याने महाबली आणि दानवेंद्र असा बलिराजा बांधला गेला, त्या राखीनेच मी तुम्हाला बांधते. या राखीमुळे तुमचे सदैव रक्षण होवो. हे राखी, तू अविचल रहा. आता समजून घेऊया राखी कशी असावी याविषयी. प्राचीन काळी अक्षता म्हणजे अखंड तांदूळाचे दाणे पांढऱ्या वस्त्रात गुंडाळून त्याला रेशमी धाग्याने गाठ बांधत. हे बंधन राखीच्या रूपात बांधले जात असे. हल्ली बाजारात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या राख्या विकत मिळतात, परंतु त्यापैकी अधिकांश राख्या दिखाऊ म्हणजे कार्टून किंवा खेळणी लावून बनवलेल्या असतात. अशा राख्या घेण्याऐवजी रेशमी धाग्यापासून बनवलेल्या, सात्विक आकृतिबंध असलेल्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक राखीचा उपयोग करावा. सात्विक राखीच्या माध्यमातून भावामधील सत्वगुणात वाढ होते. आता पाहूया रक्षाबंधनाची प्रत्यक्ष कृती. बहिणीने भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याला बसण्यासाठी पाट ठेवावा. या पाटाभोवती रांगोळी घालावी. भाऊ आणि बहीण दोघांनी एकमेकांच्या रक्षणासाठी देवाला प्रार्थना करावी. बहिणीने भावाला कुंकवाचा टिळा लावावा. बहिणीने भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधल्यानंतर बहिणीने भावाचे औक्षण करावे. प्रथम सोन्याची अंगठी आणि सुपारी यांनी अर्धगोलाकार पद्धतीने ओवाळावे. यामध्ये भावाच्या उजव्या खांद्यापासून आरंभ करून त्याच्या डाव्या खांद्यापर्यंत आणि नंतर डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यापर्यंत असे 3 वेळा ओवाळावे. त्यानंतर तेलाच्या दिव्याने भावाला अर्धगोलाकार पद्धतीने 3 वेळा ओवाळावे.
भावाच्या डोक्यावर अक्षता म्हणजे अखंड तांदूळ घालावेत. बहिणीने ओवाळल्यानंतर भावाने बहिणीला भेट म्हणून एखादी सात्विक वस्तू द्यावी. भावाने दिलेली सात्विक भेटवस्तू बहिणीने कृतज्ञतापूर्वक स्वीकारावी. सात्विक भेटवस्तू म्हणजे बहिणीला साधनेत सहाय्य होईल असा धार्मिक ग्रंथ किंवा नामजप करण्यासाठी जपमाळ यांसारखी एखादी वस्तू. आता पाहूया राखी बांधण्याचे बहीण भाऊ यांच्यावर होणारे सूक्ष्म परिणाम. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. विशिष्ट कृती अथवा वस्तू यांच्याविषयी अशा प्रकारे स्पष्ट झालेली सूत्रे चित्ररूपाने रेखाटली जातात. हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. बहिणीच्या अनाहत चक्रस्थानी तारक शक्तीचे वलय कार्यरत असते. ईश्वराशी असलेले अनुसंधान आणि धर्माचरण या माध्यमातून ही तारक शक्ती कार्यरत असते. या वलयातून तिच्या देहात तारक शक्तीच्या वलयांचे प्रक्षेपण होते. तारक शक्तीचा प्रवाह बहिणीच्या अनाहत चक्रातून राखीकडे प्रक्षेपित होतो. भावाच्या अनाहत चक्रस्थानी तारक शक्तीचे वलय कार्यरत असते. बहिणीने भावाला राखी बांधताना भावावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होते. तारक शक्तीचे संरक्षक कवच भावाच्या देहाभोवती निर्माण होते. चैतन्याचे वलय सात्विक राखीमध्ये कार्यरत असते. या वलयातून चैतन्य कणांचे भावाच्या देहात प्रक्षेपण होते. यातून रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट होते. आता समजून घेऊया रक्षाबंधनाची कृती करताना बहीण भाऊ यांचा भाव कसा असावा याविषयी. द्वापर युगात एकदा भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले आणि त्यातून रक्त वाहू लागले. त्यावेळी द्रौपदीने कोणताही विचार न करता नेसलेल्या जरीच्या साडीचा पदर फाडून त्या चिंधीने श्रीकृष्णाच्या बोटाची जखम बांधली. द्रौपदीचे हे ऋण फेडण्यासाठी भर दरबारात झालेल्या द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिची लाज राखण्यासाठी भगवान श्रीकृष्ण धावत आला. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आणि भाऊ यांच्या मनात द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यासारखा भाव असायला हवा. आता पाहूया नारळी पौर्णिमा याविषयी. नारळी पौर्णिमेला समुद्राला अर्पण करण्यासाठी नारळ वाजत गाजत समुद्र किनाऱ्यावर नेतात. तेथे पोचल्यावर समुद्राच्या रूपात वरुण देवतेची पूजा करतात आणि आणलेला नारळ त्याला श्रद्धेने अर्पण करतात. पूजेमुळे वरुण देवता प्रसन्न होते. म्हणून या दिवसानंतर आरंभ होणारे सागरी व्यापार आणि सागरी प्रवास इत्यादींच्या वेळी सागरी संकटांना तोंड द्यावे लागत नाही. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळी भात, खोबऱ्याची बर्फी म्हणजे वडी इत्यादी पक्वान्ने बनवतात.
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्याला ही माहिती मिळाली. यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून येथेच थांबूया. नमस्कार.